करीत आहे. सादर केलेला भव्य जिवंत देखावा नरसिंह अवतार. सकल पृथ्वी ढळमळू लागली, डोलायमान झाली. नारायण नारायण. भगवंताच्या निद्रेत हा व्यत्यय कसला? जाऊन पाहावे. कोणीतरी घोर तप करतोय, साक्षात ब्रह्माची आराधना करतोय. याच्याच बंधूस नारायणाने वराह अवतार घेऊन मारिले. हिरण्यकश्यपूच्या तपाने ब्रह्मदेवाचे वाहन हंस भयकंपित झाला आणि ब्रह्मदेव क्षितिजावर अवतीर्ण झाले. त्यांचे ध्यान हिरण्यकश्यपूकडे गेले. हे ब्रह्मा, हे विश्वनिर्मात्या, मला असा वर दे की मला देव, दानव, मनुष्य आणि पशु यांच्याकडून तसंच अवकाशात किंवा जमिनीवर कोणत्याही घराच्या आत किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री कोणत्याही शस्त्राने अस्त्राने कधीही मृत्यू येणार नाही. तथास्तु. नारायण नारायण. हा वर मिळाल्याने हिरण्यकश्यपू जवळजवळ अमरच झाला. धाता हिरण्याक्षाचा वध नारायणाने केला म्हणून विष्णू द्वेषाने आंधळा झालेला हिरण्यकश्यपू अवघ्या विष्णू भक्तांना छळू लागला, यातना देऊ लागला, मृत्यूदंड देऊ लागला. अवघ्या भूमीवर एकही वैष्णव जीवित राहणार नाही अशी प्रतिज्ञाच जनतेने केली. आमची आज्ञा राज्यात सर्वत्र पोहोचवा. ज्या विष्णूने आमच्या बंधूचा वध केला त्याची भक्ती, पूजन आणि स्तुती करण्यास प्रतिबंध केला आहे. जा, सारे विष्णू पूजक कारागृहीत बंदिस्त करा. त्यांना यातना द्या, यज्ञ उधळून लावा. जा. नारायण नारायण. पण नारायणाची लीला अगाध आहे. हिरण्यकश्यपूचे प्रासादी त्याचा पुत्र प्रल्हाद हाच विष्णू पूजक निपजला. हे अवगत होताच त्याची माता कयाधू चिंतित झाली. ओम
भस्म व्हावे, आता त्या स्वहस्तेच मारावे असा विचार तो दानव असुर तो दुष्टात्मा करू लागला. नमोऽस्तु अनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिशुशूरबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमो नमः. नारायणा, कुठे आहे तुझा नारायण? दिसील नाव? का नाही? त्यांच्या नामस्मरणाने चित्त प्रफुल्लित होते, देहाच्या अनुरेणी रोमांचित होते. आहे कुठं तो चराचरात आहे, सजीवात आहे, निर्जीवातही आहे. येईल का तुला वाचवायला? कुठे आहे तो? मला तर तो सर्वत्र दिसतो आहे. या स्तंभात आहे का? निश्चितच. आताच बसला की काय? घे, घे. संकल्पना प्रसाद संजय कुपेकर आणि चंद्रशेखर